कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय काय आहे? शिवा, आम्ही सगळ्यांनी मिळून हे पैसे जमवले, पण काही झालं तरी गॅरेज वाचवलं पाहिजे। हे पैसे आम्ही चोरले नाहीयेत, आम्ही सगळ्यांनी वाचवलेले पैसे। शिवा भाई, तू बोल फक्त। आपण दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवू काय रे? अरे बाबा, तुम्ही नका काळजी करू, हे गॅरेज मी जाऊ देणार नाही। पैसे दिले तर ना। आणि पैसे देणार कुठून? तू इथे काय करतोय? रिमाइंडर द्यायला आलोय। तुझ्याकडे ना फक्त 8 दिवस आहेत। किती? 8 दिवस। या 8 दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे। आणि जर का असं झालं नाही ना, तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार। ए पिंटे शेठ, नाव बदलूची वार्ता करू नकोस, नाहीतर आम्ही तुझं नाव बदलू। घाबरलो ना भाई, घाबरलो। हा माझ आहे ना, पैसे असल्यावर दाखवायचा, आता नाही। आता बोललास ते ठीक आहे, पुन्हा जर बोलला ना तर बघच। काय बघू? तू असा मार्शल बाबा, राग आला, सोन्याला राग आला। शिवा, तुझी पोरं ना तुझ्यापेक्षा लई अति आहेत। आती बघायचं तुला, बघायचं, दाखवू का मी तुला किती आती दे? नका रे, काही नका बोलू, मुद्दाम करतोय तो। आणि तुला पैसे दिल्याशी मतलब आहे ना? मग झालं तर तू जा आता। येणार पिंटे शेट, येणार। एक गॅरेज घेणार, गॅरेज। पिंटे शेट येणार, गॅरेज घेणार। शिवा, आता काय करायचंय? त्या पिंट्या शेटने खरंच गॅरेज घेतलं तर? अरे असं कसं घेईल? आपण सगळे मिळून पैसे देऊयात ना। अरे पण आपल्याकडे फक्त एकच आठवडा बाकी आहे। शिवा, एका आठवड्यात 3 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? 3 नाही 4। काय म्हणजे? म्हणजे मी 1 लाख रुपये कांता शेट कडून उधार घेतले होते। बाकीचे पैसे कुठून आणणार आहेस मग? पप्पा, तुम्हीच मला यातनं मार्ग दाखवू शकता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।